Good morning students. Today we are learning the Mosambik crop, that is sweet orange. In previous lecture we have learned the Santra crop. Santra is also called as Mandarin orange and Mosambi is called as sweet orange. मोसंबी ही गोड असते म्हणून आपण त्याला स्वीट ऑरेंज म्हणतो आणि संत्रा हा थोडासा आंबट असतो म्हणून आपण त्याला मॅन्डरिन ऑरेंज म्हणतो. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारताना मोसंबी किंवा संत्रा असं न विचारता स्वीट ऑरेंज किंवा मॅन्डरिन ऑरेंज विचारला तर त्यावेळेस आपल्याला बॉटनिकल नेममध्ये थोडासा गोंधळ होऊन जातो. तर त्यासाठी आपल्याला मोसंबी म्हणजे स्वीट ऑरेंज आणि मॅन्डरिन ऑरेंज म्हणजे संत्रा हे व्यवस्थित करून ठेवलं पाहिजे. सो लेट्स सी दी मोसंबी क्रॉप इन डिटेल. बॉटनिकल नेम ऑफ मोसंबी इज सिट्रस सायनेन्सिस, फॅमिली रुटेसी. Then next point, soil. Heavy soils or black cotton soils with poor drainage are unsuitable for its cultivation. Medium black soils which are well drained are ideal. जे आपण ज्या जमिनी आपण अगदी भारी जमीन म्हणतो, अगदी काळपट जमीन असतात त्या सॉइल्स आर अनसुटेबल फॉर दॅट मोसंबी कल्टिवेशन. कारण त्या इल ड्रेनेड असतात, त्यांच्यामध्ये ड्रेनेज व्यवस्थित होऊ शकत नाही, पाण्याचं किंवा पाण्याचं पर्क्युलेशन व्यवस्थित होऊ शकत नाही, म्हणून आपण त्या सॉईल मोसंबीसाठी वापरत नाही. बट जे मध्यम काळी सॉईल म्हणतो म्हणजे मीडियम ब्लॅक सॉइल्स विच आर वेल ड्रेन, दॅट सॉइल्स आर आयडियल फॉर मोसंबी कल्टिवेशन. द नेक्स्ट पॉइंट इज क्लायमेट. मोसंबी क्रॉप्स बिलॉंग्स टू द सबट्रॉपिकल ग्रुप, also grows well in dry climatic conditions and the range of temperature should be in between 10 to 35 degrees Celsius. So जसं आपण पाहिलं की संत्रा हा ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजनमध्ये दोन्ही रिजनमध्ये वाढू शकतो, पण बट मोसंबी इज ओनली सबट्रॉपिकल रिजन ग्रुप. दॅट्स वाय इट रिक्वायर्स ड्राय अँड हॉट अँड ड्राय क्लायमेट and the range of temperature should be in between 10 to 35 degrees Celsius. The next point is varieties. The varieties of Mosambi are Mosambi, Sadgudi, Washington Naval, Blood Red Malta, Jaffa, Chamoti, Valencia Late, Hamlin, Nucellar, etc. So these all are the varieties of Mosambi. Then propagation. Mosambi is propagated by budding on rootstock and the common rootstocks are Jamberia and Rangpur line. मोसंबी सुद्धा आपण संत्र्याप्रमाणेच बडिंगने प्रोपगेट करत असतो. संत्रा आणि मोसंबी दिस टू क्रॉप्स आर कमर्शियली प्रोपगेटेड बाय टी बडिंग अँड दी रूटस्टॉक्स यूज्ड फॉर these both crops are Jamberia and Rangpur line. Then planting. Best time for planting is after monsoon, that is in September, but planting in June is also recommended. Generally the planting distance followed is 5 by 5 meter or 6 by 6 meter. दी बेस्ट टाईम फॉर प्लांटिंग इज आफ्टर मान्सून सीझन. म्हणजे कोणतेही क्रॉप्स आपण प्लांटिंग करताना नेहमी मान्सून सीझननंतरच प्लांटिंग करत असतो, पण शक्यतो जूनमध्ये मान्सून सीझन स्टार्ट होताना जूनमध्ये जर आपण प्लांटिंग केलं तर इट विल बी ऑल्सो बेटर. अँड दी प्लांटिंग डिस्टन्स फॉर संत्रा अँड मोसंबी इज 5 by 5 मीटर और 6 by 6 मीटर. जे संत्र्यासाठी प्लांटिंग डिस्टन्स असणार आहे तेच 6 by 6 मीटर, तेच प्लांटिंग डिस्टन्स मोसंबीसाठी सुद्धा असणार आहे. संत्र्याचं आणि मोसंबीचं कल्टिवेशन अगदी सेम असणार आहे, फक्त त्याच्यामध्ये हार्वेस्टिंग सिम्पटममध्ये म्हणजे जे काही संत्र्याचा कलर चेंज होतो आणि मोसंबीचा कलर चेंज होतो याच्यामध्ये थोडाफार फरक आहे. बाकी दोन्ही कल्टिवेशन सेम आहे. जर तुम्हाला संत्रा अगदी व्यवस्थित समजला असेल तर मोसंबी समजायला काहीच हरकत राहणार नाही. सो देन नेक्स्ट पॉईंट इज मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. Each plant of Mosambi should be provided with 5, 10 and 20 kg of FIM for first, second, third year respectively, and similarly the dose of nitrogen for first 3 years should be 50, 100, 150 gram respectively. साधारणतः पहिले 3 वर्ष आपण त्यांना हा डोस देत असतो, कारण पहिले 3 वर्षात आपण त्यांचा बहार धरतो. तर सुरुवातीला आपण त्यांना जो डोस देत होतो FIM आणि नायट्रोजन तुम्हाला त्याच्यामध्ये मोस्टली दिलं गेलं पाहिजे. So for the first 3 years FIM is 5, 10 and 20 kg of FIM and nitrogen is 50, 100 and 150 gram respectively for the first 3 years. When the plant becomes old, 75 to 100 kg of FIM and 750 gram of nitrogen, 100 gram of phosphorus and 400 gram of potash per tree should be applied. So this is the manures and fertilizer dose for Mosambi. The bahar treatment is also essential for Mosambi cultivation and short note is as that of the Santra.
जसं संत्र्यामध्ये आपण 12 ट्रीटमेंट घेतो तर त्याचप्रमाणे मोसंबीमध्ये सुद्धा 12 ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे किंवा इट इज इसेन्शियल फॉर मोसंबी. पण आपण इथं फक्त जसं संत्र्यामध्ये शॉर्ट नोट लिहून दिलेली आहे तुम्हाला, तर तीच शॉर्ट नोट तुम्हाला इथं फॉलो करायची. फक्त त्याच्यामध्ये संत्र्याच्या ऐवजी तुम्हाला मोसंबी असं फक्त नाव लिहायचं आहे. बाकी जी तुमची जे प्रोपगेशनची मेथड आहे, जे रूट स्टॉक्स आहेत ते सगळे सेम आहेत संत्रा आणि मोसंबीसाठी. सो संत्रा आणि मोसंबीसाठी 12 ट्रीटमेंट एकच असणार आहे. सो दॅट्स वाय जरी तुम्हाला जसं संत्र्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 12 ट्रीटमेंट इन संत्रा, तर त्यावेळेस तुम्हाला ती शॉर्ट नोट 4 मार्कासाठी लिहिता आली पाहिजे. त्याचप्रमाणे कदाचित मोसंबीमध्ये सुद्धा 12 ट्रीटमेंटसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यावेळेस तुम्हाला तीच शॉर्ट नोट लिहायची आहे. फक्त संत्र्याच्या ऐवजी मोसंबी तिथं लिहायचं आहे. Then next point is harvesting. The budded plant began to bear fruits from 4th year onwards, and the fruit matures after 8 to 9 months from flowering, and color changes from dark green to yellowish green. So the संत्रा plants began to bear fruits from 4th year onwards. साधारणतः 4 वर्षानंतर ते फळ द्यायला सुरुवात करतात. आणि there should be 8 to 9 months are required from flowering to फ्रुटिंग. जे काही फ्लावरिंगपासून फ्रॉम प्लांटिंगपासून जे फ्लावरिंगपर्यंत जे काही मंथचा पिरियड आहे फॉर द मॅच्युरिटी, तो साधारणतः 8 ते 9 महिन्यांचा आहे. अँड दी कलर चेंजेस फ्रॉम डार्क ग्रीन टू येल्लोइश ग्रीन. जसं संत्र्यामध्ये तो डार्क ग्रीनपासून ऑरेंज कलर होतो, तसं मोसंबीमध्ये हा डार्क ग्रीनपासून थोडासा पिवळसर कलर होतो आणि पिवळ्या रंगाची मोसंबी असते. संत्रा हा केशरी रंगाचा असतो आणि मोसंबी ही पिवळ्या रंगाची असते. बऱ्याच वेळा तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी सुद्धा संत्रा किंवा मोसंबी ठेवला, तर त्यावेळेस सुद्धा मुलांचा गोंधळ होतो की संत्रा कोणता आणि मोसंबी कोणता. तर संत्रा इट इज अ ऑरेंज कलर अँड मोसंबी इज अ येल्लो कलर. सो दिस इज द हार्वेस्टिंग अँड द yield of मोसंबी yield rises from 1000 to 1500 fruits per tree. मोसंबीचं yield हे 1000 ते 1500 fruits per tree असं आहे. So in most citrus species the fruits remain fresh for the several days or weeks after attaining full maturity. Therefore harvesting should be done as per as the market demand. In मोसंबी fruits of आंबे बहार are generally harvested from October to November. बऱ्याच वेळा आपण बघतो की प्रत्येक फ्रूट्स काढल्यानंतर त्यांचे एक टाईम लिमिट असते, त्या पिरियडमध्ये ते फ्रूट्स फ्रेश असतात. तसं संत्रा आणि मोसंबीचा विचार केला तर ते हार्वेस्टिंग केल्यानंतर साधारणतः 5-6 दिवस किंवा एक आठवडे 1-2 आठवडेसुद्धा ते चांगले फ्रेश राहू शकतात. सो दॅट्स वाय ॲज पर मार्केट डिमांड, जशी तुमची मार्केटची डिमांड असेल तर त्याचप्रमाणे तुम्ही त्याचं हार्वेस्टिंग केलं पाहिजे. देन नेक्स्ट क्रॉप इज कागजी लाईम. कागजी लाईम इट इज ऑल्सो कॉल्ड एज लिंबू. त्याला आपण मराठीत लिंबू असं म्हणतो. संत्रा, मोसंबी आणि कागजी लाईम म्हणजे संत्रा, मोसंबी आणि लिंबू ही 3 पिकं आपण सिट्रस फॅमिलीमधले रुटॅसी फॅमिलीमधली आपण बघत आहोत. तर देन नेक्स्ट क्रॉप इज कागजी लाईम अँड बॉटनिकल नेम ऑफ कागजी लाईम इज सिट्रस ऑरेंटिफोलिया फॅमिली रुटॅसी. The soil for कागजी lime is medium black soils with good drainage are suitable, but very shallow soils are unsuitable for its cultivation, and the depth of the soil should be between 5 to 8 feet. So medium soils, ज्या soils अगदी medium असतील म्हणजे मध्यम हलक्या जमिनी असतील with good drainage, that soil should be suitable for कागजी lime, but the depth of the soil should be in between 5 to 8 फीट. साधारणतः 5 ते 8 फुटापर्यंत त्याची सॉईलची डेप्थ असली पाहिजे. काही सॉईल्स बघा शालो असतात, म्हणजे थोडा त्यांचा सॉईलचा वरचा पार्ट सॉईलचा असल्यानंतर लगेच खाली पाषाण किंवा खडक लागायला सुरुवात होते, त्या सॉईलमध्ये लिंबू चांगल्या प्रकारे येऊ शकत नाहीत. देन नेक्स्ट पॉईंट इज क्लायमेट. इट ग्रोज वेल वेअर द टेम्परेचर रेंज इज इन बिटवीन 10 to 35 degrees Celsius and humid climatic condition causes cankers on fruits. So mild winter day and hot summer is ideal for its cultivation. So it requires hot and dry climate also, because it is also subtropical fruit crop, and if there is a humid climatic conditions then there will be cankers on the fruits. त्याच्यावरती कॅन्कर हा रोग येऊ शकतो, म्हणून ह्युमिड क्लायमॅटिक कंडिशन आपल्याला अवॉइड केला पाहिजे किंवा त्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये लिंबू हे आपल्याला घेता येऊ शकत नाही. सो माइल्ड विंटर डे अँड हॉट समर इज आयडियल फॉर इट्स कल्टिवेशन. म्हणजे अगदी थोडीशी थंडी असलेला आणि हॉट समर तो त्यासाठी अगदी परफेक्ट असणार आहे. आणि कॅन्कर म्हणजे लिंबावरती बघा असे काळपट खडबडीत असे डाग पडतात,
तर ते डाग पडलं म्हणजेच कॅन्कर त्याच्यावरती येतो. तर ते जर जास्त प्रमाणात झाले असेल तर त्याची क्वालिटी डिग्रेडेड होते आणि त्याला जितका भाव पाहिजे तो भाव मिळत नाही व्यवस्थित. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हरायटीज. देअर आर दी सम व्हरायटीज ऑफ कागजी लाईम अँड दॅट आर कागजी राऊंड, मेक्सिकन, इटालियन, विक्रम, साई सरबती, स्वीट चिकना, चक्रधर, प्रमालिनी, फुले सरबती. So these are the all varieties of Kagzi lime. Then next point is propagation. Kagzi lime is commercially propagated by seed, but it can be propagated by budding and air layering also. Kagzi lime is commercially propagated by seed. मोस्टली आपण कमर्शियल प्रोपगेशन पाहायचं म्हटलं तर कागजी लाईम हे सीडनी प्रोपगेट करतात, पण नाउअ डेज आपण ते आता बडिंग आणि एअर लेअरिंग सुद्धा प्रोपगेट करू शकतो. इन कागजी लाईम देर इज ऑल्सो फिनॉमिनॉन ऑफ प्रेझन्स ऑफ पॉलिएम्ब्रॉयनी, म्हणजे एकाच सीडमधून आपल्या 2 ते 3 रोपंसुद्धा मिळू शकतात. देन नेक्स्ट पॉईंट इज प्लांटिंग. बिफोर प्लांटिंग the field should be prepared well. The seedlings are planted at a distance of about 5 by 5 meter or 6 by 6 meter, and generally the seedlings are planted in the beginning of monsoon. तर जे प्लांटिंग डिस्टन्स संत्रा आणि मोसंबीसाठी आपण पाहिलं आहे तेच प्लांटिंग डिस्टन्स कागजी लाईमसाठी सुद्धा असणार आहे, दॅट इज 5 by 5 meter or 6 by 6 meter. बट बिफोर प्लांटिंग द फील्ड शुड बी प्रिपेअर्ड वेल, and it is also planted in monsoon season. Then manures and fertilizers. For the crop of 1 year old, 5 kg of FIM, 100 gram of ammonium sulfate should be applied, and this dose should be increased every year. अमोनियम सल्फेटमधून सुद्धा आपल्याला नायट्रोजनच मिळत असतं. सो फर्स्ट इयरला आपण ते 5 किलो FIM आणि 100 ग्रॅम ऑफ अमोनियम सल्फेट त्याला दिलं गेलं पाहिजे. फॉर दी प्लांट्स विच आर इन बिअरिंग स्टेज application of fertilizers is that is 25 kg of FIM, 150 kg of nitrogen, 100 gram of potash should be given. This dose is to be given in the month of February, and after this dose the tree should be supplemented with the another dose of 150 gram of nitrogen, 100 gram of phosphorus and 100 gram of potash during June and July. तर ज्यावेळेस ते बिअरिंग स्टेजमध्ये येत असतात त्यावेळेस सुद्धा आपण त्यांना साधारणतः 25 किलो FIM, 150 kg नायट्रोजन, 100 ग्राम फॉस्फरस आपण त्याला देतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डोस शुड बी गिवन इन दी फेब्रुवारी, and after that supplementary dose should be given, that is 150 gram of nitrogen, 100 gram of phosphorus and 100 gram of potash during June to July. Then next point is Bahar treatment. As far as Kagzi lime is concerned, there is no need of Bahar treatment. Generally the tree bears fruits during July to September, but if fruits are required in summer month, Hastbahar should be taken. मोस्टली आपण बहार ट्रीटमेंट कागजी लाईममध्ये फॉलो करत नाही, कारण बहार ट्रीटमेंट ही मुळातच एव्हरग्रीन प्लांट्समध्ये आपण फॉलो करत नाही. इट शुड बी फॉलोड इन डेसिडियस प्लांट्स, ज्यांची पानगळ होते त्याच प्लांटमध्ये आपण बहार ट्रीटमेंट फॉलो करत असतो. पण कागजी लाईम हे एव्हरग्रीन प्लांट असल्यामुळे त्याच्यामध्ये बहार ट्रीटमेंटची गरज पडत नाही. अँड नॅचरली इट फ्लावर्स इन जुलै टू सप्टेंबर. बट इफ जर त्याची उन्हाळ्यात आपल्याला गरज पडत असेल फ्रूटची तर आपण तिथं हस्तबहार फॉलो करू शकतो. देन नेक्स्ट पॉईंट इज हार्वेस्टिंग. The tree takes near about 4 to 5 years to start bearing fruits, and the fruit takes 5 to 6 months to harvest from their flowering. जसं संत्र्यामध्ये मोसंबीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की 4 ते 5 वर्षानंतर आपण त्यांना फळं लागायला सुरुवात होते. पण त्यांचा जो पिरियड आहे जो तुमचा तुमच्या फ्लावरिंगपासून फ्रूट मॅच्युरिटीपर्यंत लागत असतो तो 8 to 9 months असतो, आणि इथं तो तुम्हाला 5 to 6 month आहे. म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये तुमची लिंब तयार होऊ शकतात. ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग देअर इज चेंज इन कलर ऑफ फ्रूट्स फ्रॉम डार्क ग्रीन टू येलोइश. त्याचं ग्रीन रंगापासून ते येलोइश कलरपर्यंत चेंजिंग त्या कलरमध्ये किंवा त्या लिंबाच्या कलरमध्ये चेंज होत असतो. इन महाराष्ट्र स्टेट 60% ऑफ द टोटल क्रॉप इज हार्वेस्टेड इन जुलै टू सप्टेंबर अँड रिमेनिंग 40% फ्रॉम फेब्रुवारी टू मे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 60% उत्पादन त्याचं आपण हे जून टू जुलै ह्या महिन्यातच घेत असतो, जुलै टू सप्टेंबर या महिन्यात घेत असतो, आणि रिमेनिंग 40% इट शुड बी टेकन इन फेब्रुवारी टू मे. उन्हाळ्यात आपल्याला बऱ्याच वेळा लिंबू सरबताची गरज असते. सो दॅट्स वाय
लिंब ही उन्हाळ्यामध्ये जास्त महाग असतात, कारण त्यांच्यामध्ये त्यांचं त्यावेळेस प्रोडक्शन कमी असतं आणि पावसाळ्यामध्ये त्याचं प्रोडक्शन जास्त असल्यामुळे त्यावेळेस लिंब आपल्याला स्वस्त मिळतात. देन लास्ट पॉईंट इज yield. The normal yield of the tree is which is about 3 to 4 years old, ranges from 1000 to 1200 fruits per tree. So the yield of the कागजी lime is 1000 to 1200 fruits per tree, 1000 ते 1200 fruits per tree. So today we stop here. याच्यावरती आपल्या संत्रा किंवा मोसंबीवरती एक क्वेश्चन विचारला जातो, इन डिटेल कल्टिवेशन विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, राईट डाऊन द डिटेल कल्टिवेशन ऑफ संत्रा और मोसंबी. तर 8 मार्कासाठी हा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये 8 मार्कांसाठी आपल्याला त्याचं बॉटनिकल नेम, सॉईल, क्लायमेट, हार्वेस्टिंग किंवा प्रोपगेशन, यील्ड अशा प्रकारे त्याचे पॉईंट्स विचारले जाऊ शकतात आणि प्रत्येक पॉईंट हा आपल्याला 1 मार्कासाठी असतो. तर 8 मार्कासाठी हा पूर्णपणे एखादं क्रॉप विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. देन याच्यामध्ये तुम्हाला आता हे आपण 5 क्रॉप पेपर फर्स्टमध्ये आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. याचे फक्त पेस्ट अँड डिसीज आपल्याला घ्यायचे राहते, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणारच आहोत. तर ह्या 5 क्रॉपसाठी अजून एक तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, तो म्हणजे तुम्ही एक तुमच्या वहीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पेपरवरती एक चार्ट तयार करायचं, ज्याच्यामध्ये तुमचे एका साईडला तुमचे नाव असणार, मँगो, बनाना, संत्रा, मोसंबी आणि कागदी लिंब, आणि वरच्या साईडला तुमचे कॉलम असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, बॉटनिकल नेम, फॅमिली, तुमचं सॉईल, क्लायमेट, प्रोपगेशन, व्हरायटीज, हार्वेस्टिंग सिम्टम्स आणि यील्ड. तर या प्रकारे तुमचं कॉलम तयार करायचे आहेत. आफ्टर दॅट तो पूर्णपणे चार्ट तुम्ही प्रिपेअर करायचा आणि तो चार्टसुद्धा तुमच्या माझ्या पर्सनल नंबरवरती सेंड करायचा आहे. तर याच्यामुळे तुमचे पूर्णपणे जे 5ही क्रॉपचं जे व्यवस्थित कल्टिवेशन असेल ते तुमचं व्यवस्थित पाठ होऊन जाईल आणि लक्षातसुद्धा राहील आणि तुम्हाला ते इझी पडेल तुमच्या स्टडीसाठी. सो टुडे वी स्टॉप हिअर. ओके, थँक्यू.